तर या सगळ्या प्रकरणी पोलीस विभागाकडून चौकशी सुरू आहे आणि कारवाई करणार असल्याचं गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलंय। दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करू असं देखील गृह राज्यमंत्र्यांनी सांगितलंय। कठोरातली कठोर कारवाई केली जाईल असं देखील गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आश्वस्त केलंय। सुसाईड नोट देखील त्या ठिकाणी आढळून आले, ज्याच्यामध्ये 2 कर्मचाऱ्यांची नावं देखील लिहून ठेवण्यात आलेले आहे। ह्या संदर्भानं सखोल चौकशी पोलीस विभागाच्या वतीनं सुरू करण्यात आलेली असून जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल। साताऱ्याचे पोलीस अधीक्षक यांच्याशी माझं बोलणं झालं असून त्यांना तातडीनं गुन्हे दाखल करून घेण्याच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। पोलिसांनी देखील आपल्या कारवाई त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। त्या ठिकाणी जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर निश्चितपणे आपण कारवाई करू। तर पोलीस विभागाकडून आम्ही कठोरात कठोर कारवाई करणार असल्याचं गृह राज्यमंत्र्यांनी सांगितलंय। या सगळ्या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे। तर नेमकं काय घडलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। फलटण उपजिल्हा रुग्णालयामधल्या महिला डॉक्टरनं आत्महत्या केली आहे। डॉक्टरच्या हातावर धक्कादायक सुसाईड नोट आढळली आहे। सुसाईड नोटमध्ये पोलीस निरीक्षकानं 4 वेळा बलात्कार केल्याचं नमूद करण्यात आलंय। पोलीस निरीक्षक गोपाल बदनेनं 4 वेळा बलात्कार केल्याचं या सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आलंय। पोलीस कर्मचारी प्रशांत बनकरनंही मानसिक त्रास दिल्याचं या नोटमध्ये आहे। शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी दबाव टाकल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे। आता पालघरमधून एक धक्का